लग्नाची बेडी या मालिकेत आपण येणाऱ्या प्रोमोत पाहणार आहोत की मधूने सावीला किडनॅप केलेलं असतं, कारण तिला सिंधूला सापडलेले जे पुरावे ते हवे असतात आणि सिंधू ते पुरावे देण्यासाठी नकार देते। त्यावेळेस मधूही सिंधूला म्हणते की तुला पुराव्यांपेक्षा सावी प्रिय नाही का, तुला पुरावे प्रिय आहेत का? तेव्हा सिंधू म्हणते की मी सावीला तिच्या हक्काच्या घरी पोचवून देईल, तू काय करते ते बघते। त्यावेळेस मधू म्हणते की जोपर्यंत तू मला माझे पुरावे आणि राघव देणार नाही तोपर्यंत मी सावीला सोडणार नाही आणि सावीला काय करेल हेही तुला सांगू शकणार नाही। त्यावेळेस सिंधू मधूला म्हणते की तू सावीच्या केसालाही धक्का लावू शकत नाही आणि तू जर असं केलंस तर मी तुला सोडणार नाही। म्हणून त्या दोघांची झटापटी होते। त्या झटापटीमध्ये मधू ही अत्यंत सिंधूवर चिडलेली असते, कारण तिला माहिती असते की हे सर्व पुरावे सिंधू राघवला देणार आणि राघव मला घराच्या बाहेर काढणार याची भीती असते आणि तिला राघव पुन्हा तिच्या आयुष्यात हवा असतो, कारण ती सिंधूला सांगते की मोहन तुला करायचं आहे, मला करायचं नाही, यासाठी मी सावीला किडनॅप केलेलं आहे आणि सावी तू जोपर्यंत मोहन करत नाही तोपर्यंत आमच्याजवळच राहणार आहे, या गोष्टीचं तू भान ठेव। तेव्हा सिंधू म्हणते की मोहन तर आता मी नाही तू करणार आहेस, कारण मी हे सर्व पुरावे घरी जाऊन देणार आहे आणि पहिल्यांदा अगोदर राघवला दाखवणार आहे। या गोष्टीचं मधूला खूप भीती असते, कारण तिला माहिती असतं की आपण खूप खोटं वागलेलं आहे आणि आपल्याला रत्नापारखी घर हे कदापि माफ करू शकणार नाही। म्हणून ती सिंधूवर अटॅक करते। त्या दोघांची झटापटी चालू असते आणि त्या झटापटीमध्ये मधू मात्र अतिशय चिडलेली असते आणि त्या चिडलेल्या हिच्यामध्ये मधू सिंधूलाही वरच्या दरीतून खाली दोरीत ढकलून देते आणि सिंधू ही उंच कडेवरून दरीमध्ये कोसळून जाते आणि आता सिंधू दरीत कोसळल्यामुळे ती मरण पावते। हे पाहणे फार रंजक आहे। असेच भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।